गोकुळात नंद यशोदांच्या घरी बालकृष्ण आपल्या खोडकर स्वभावामुळे सर्वांचा लाडका झाला होता. लहान वय असूनही त्याच्या डोळ्यात विलक्षण चैतन्य आणि हास्यात अपार गोडवा होता. गोकुळातील प्रत्येक घरात साठवलेले माखन हे त्याचे विशेष आकर्षण होते. सकाळ झाली की कृष्ण आपल्या मित्रांसह दबक्या पावलांनी घराघरांत शिरायचा. मातीच्या मडक्यातील माखन तो चोरून खात असे आणि उरलेले मित्रांना वाटत असे. गोपिका रागावून यशोदेपाशी तक्रार करायच्या, पण कृष्ण निरागस चेहऱ्याने "मी नाही केलं" असे म्हणत हसत असे. एकदा यशोदेने त्याला रंगे हात पकडले. कृष्णाने माखनाने माखलेले हात लपवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही तो पकडला गेला. यशोदेने त्याला दोरीने बांधण्याचा प्रयत्न केला, पण दोरी नेहमीच कमी पडत होती. अखेर आईच्या प्रेमाने दोरी पूर्ण झाली. ही माखन चोर लीला केवळ खोडकरपणा नव्हे, तर भक्त आणि भगवान यांच्यातील प्रेम, निरागसता आणि आत्मीयतेचे सुंदर प्रतीक होती.